हॅलो नमस्कार. मी आहे अंजली आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे अंजली स्टिचिंग ब्लॉग. तर नवीन कोणी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज कटिंग, आणि ते पण क्रॉस कटिंग ब्लाऊज, जे की साऊथ इंडियामध्ये जास्त हेच ब्लाऊज चालतात. तर खूप सोप्या पद्धतीने आहे याची कटिंग. तुम्ही घरच्या घरी करू शकतात, म्हणजे आपले आपले ब्लाऊज शिवू शकतात. कसं शिवायचं काय नाही सगळं डिटेलमध्ये मी सांगत आहे. तर कपडा घ्यायचा आहे 1 मीटर, म्हणजे जेवढा तुम्हाला लागते तेवढा, 70 ते 80 पॉईंट जेवढा आहे तेवढं तुमचं मेजरमेंट त्यानुसार. तर मी इथं घेतलेलं आहे 1 मीटर, हे लायनिंग आहे. आणि मग आपण बाही कट करायला घेतलेली आहे. तर मेजरमेंट जसं मी टाकत आहे ना ते चांगलं बघून घ्या, म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे. म्हणजे तुमचं कितीही ब्लाऊज कसंही असो, त्याच्यामध्ये मी जास्त असं म्हणजे डीपमध्ये काही मी म्हणजे असं न समजायसारखं असं काही सांगत नाही. हे इझी पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि तुमचं तुम्ही ब्लाऊज इझी पद्धतीने शिकू शकता, म्हणजे कट करू शकता आणि आपले जरी ब्लाऊज आपल्याला शिवता आले तरी खूप झालं, कारण आजकाल शिलाई भरपूर वाढलेली आहे बाहेर. तर अशा पद्धतीने मी बाही कट करत आहे. जेवढं मेजरमेंट आहे तेवढं घ्यायचं आहे जशाला तसं, आणि पुढचा मागचा भाग बरोबर मेजरमेंट करून कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं आहे तेवढं त्याचा मध्य काढून मग समोरचा भाग डाऊनमध्ये घ्यावा लागतो आपल्याला, आणि पाठीमागचा भाग थोडासा हे असतो, फुगीर असतो. त्याच्यामुळं जशी आहे मी दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या. खूप सोपी पद्धत आहे, असं अवघड काहीही नाही याच्यामध्ये. आपलं ब्लाऊज शिवता यावं असं मी या पद्धतीने सांगत आहे बघा. तर हे बाही कटिंगचं झालेलं आहे माझं. फ्रंट साईड हे कट करून घ्यायचं आहे, जे डाऊन आपण त्याला देतो अर्धा इंचाचं ते. तर अर्धा इंच हे कट करून घ्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने. म्हणजे मी समोरचा आणि पाठीमागचा भाग तुम्हाला दाखवत आहे. आता लक्ष देऊन पूर्ण असं नीट बघा, म्हणजे मी थोडासा व्हिडिओ पण फास्ट केलेला आहे, नाहीतर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर हे बॅक साईडचा पार्ट आहे, आणि जसं मेजरमेंटचं ब्लाऊज दिलेलं असतं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे. तर पाठीमागचा भाग घ्यायचा, उंची घ्यायची, पहिलं थोडंसं एक लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे ते कटिंगमध्ये जाते. आणि स्टिचिंगची जे लाईन असते ती तिथून एक घ्यायची आहे. प्रॉपर एक जेवढी उंची आहे का तेवढीच परफेक्ट घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं आपण माप टाकतो त्यावेळेस. नंतर थोडं अर्धा इंच आपल्याला वाढवायचं असतं. तर इथं होती माझी 13 13.5. तर मी तेवढी टाकून घेते, जेवढी आहे तेवढी तुमची टाका. इथं म्हणजे टाकून घेतलेली आहे मी जेवढी आहे तेवढी परफेक्ट. आणि मग कारण काय, ब्लाऊज थोडं पण इकडं तिकडं झालं ना बायकांना, मग तेवढं कारणच भेटते की नाही हे छान नाही शिवत. मग एक बाई दुसऱ्या बाईला सांगते, आणि तिसरी बाई मग ब्लाऊज या पद्धतीने आपलं कितीही चांगलं शिवलं तरी मग बायका थोडंफार नावं ठेवलं. त्यापेक्षा ना एकदम चांगलं तंतोतंत असं ब्लाऊज कटिंग करता आलं पाहिजे आपल्याला. तर मग मी माझी उंची टाकून घेतली, आणि पाठीमागचा गळा आणि कमरेचा भाग पण हे जेवढा आहे तेवढा घ्यायचा बघा. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, कारण ते डॉटमध्ये जाते. आणि तेवढं मग बरोबर रेषा मारून घ्यायच्या आहेत जेवढं आहे तेवढं. आणि पाठीमागचा मुंडा, आणि म्हणजे इथं आता मी गळा टाकत आहे बघा. गळ्याचं पण तसंच आहे, जेवढं आहे तेवढं घ्यायचं, आणि पाव इंच थोडंसं 1-2 लाईन वरती घ्यायची आहे, कारण ते शिवल्यानंतर मग खाली येते. आणि पाठीमागचं हे म्हणजे मुंडा खोलीच्या त्या साईडचं पण व्यवस्थित जेवढं आहे तेवढंच घ्यायचं. आणि थोडं आपण म्हणजे जे मार्जिन लाईन ठेवतो ना तसं, स्टिचिंग लाईन आणि मार्जिन लाईन हे असं लक्षात ठेवायचं. मग इथं मग जे हुकाची साईड असते त्या साईडची रुंदी घ्यायची आहे, जेवढी आहे तेवढी तुमची. आणि तिथं मग आखून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये थोडं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, कारण ते शिवण्यामध्ये गेलेलं असते. तेवढं मग अर्धा इंच लूजिंग देऊन तेवढं मार्किंग करायचे. आणि खालचा आणि वरचा डॉट प्रॉपर पद्धतीने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आखून घ्यायची आहे रेषा. आणि एक्स्ट्रा आपल्याला जेवढं मार्जिन ठेवायचं आहे तेवढं मार्जिन ठेवू शकतात. तर मी 2 इंच ठेवते इथं हमेशा, कधी कमी जास्त व्हायला नको म्हणून. तुम्ही 1.5 किंवा 2 इंच असं ठेवू शकतात. तर आपला गळा जे आहे तर थोडासा डीपमध्ये आहे. 8 8.5च्या नंतर 9 10 11 असे गळे येतात, ते डीप गळा म्हणून ओळखला जातो. तर मग हे डीप गळा होता. तर खालच्या साईडला मी 3 घेतलेला आहे, 2.5 पण घेऊ शकतात तुम्ही, म्हणजे जसे बाई म्हणजे लेडीज कशी आहे त्यानुसार, त्यांना कसं आवडते काय नाही. आणि वरती पण मी मग गळ्याला 2.2 घेतलेला आहे. जास्त घ्यायचं नाही, कारण शोल्डर उतरते मग त्याच्यामुळं, कारण शोल्डरचे खूप प्रॉब्लेम असतात की उतरते, त्याच्यामुळं कमीच घ्यायचा. ते शिवल्यानंतर थोडं 2-2.5पर्यंत जाते. तर मी इथं 2.2 घेतलं. 1 पण घेऊ शकता तुम्ही, पायपिन वगैरे लावल्यानंतर थोडंसं वाढतेच ते.
तर मग मुंडा आपण घ्यायचा आहे, बरोबर जेवढा आहे तेवढा घ्यायचा, चेक करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला बार बार चेक करायचं आहे की किती आहे, करेक्ट येत आहे काही 5.5 आहे, खाली पण तेवढंच घ्यायचं आहे आणि चेक करायचं की बरोबर येते का. नंतर पण ते जे मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे ते आणि हे मुंड्याला अशी गोलाई मारून घ्यायची आहे. इथं मी एक आणि 2 पॉईंट असं घेतलेलं होतं, म्हणजे तिथं मध्यभागी. त्याच्यानंतर राऊंड मारून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं आपण मुंडा मोजून घ्यायचा आहे, म्हणजे किती आहे काय नाही. तिथून पण बरोबर असे गोल आकाराचे असं किती आहे, माझं करेक्ट आलेलं आहे बघा. हे करेक्ट आलं पाहिजे तरच ब्लाऊज आपलं परफेक्ट येते. इथं 2-3 वेळेस आपण चेक केलं पाहिजे की आपलं मुंडा म्हणजे डाऊन किती आहे आणि त्याची उंची वगैरे किती आहे, हे राऊंडमध्ये किती येत आहे ते करेक्ट आलं तरच आपल्याला फिटिंगमध्ये ब्लाऊज बसते. नाही तर शोल्डर उतरते, इकडे साईडला लूज होते, पुन्हा चुन्या पण येतात. मग चुन्या आल्या तर मग ते म्हणजे फोल्ड होते ते कपडा, त्याच्यामुळे ते चांगलं नाही वाटत मग घालायला पण. आणि मग कंप्लेन येतात बायकांच्या की छान नाही शिवलं म्हणून. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे, म्हणजे आखून घेतलेलं आहे आणि ते कट करायचं. मग इथं पण दोन्हीचा मध्ये काढायचा आहे, कमरचा पाठीच्या भागचा, आणि त्याच्यामध्ये मधोमध एक म्हणजे मध्य काढून त्याची एक पॉईंट द्यायचा आणि तिथं गळ्याच्या थोडंसं 3.5 किंवा 4 असं लांबी घ्यायची आणि अर्धा इंच देऊन तुम्ही इथं टक्स मारायसाठी सोडून द्यायचं आहे अर्धा इंच. तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला. याच्यामध्ये थोडंसं असते थोडं किचकट, पण तेवढंही काही लक्ष द्यायचं म्हणजे तेवढं नाही, पण आपल्या शिवणामध्ये पण आपल्याला थोडंसं दिमागानं शिवलं पाहिजे. कटिंग व्यवस्थित आली का ब्लाऊज शिवण्याला काही म्हणजे टेन्शनच नसते. त्यामुळं कटिंग तुम्ही व्यवस्थित बघा तर समजून जाईल तुम्हाला. हे क्रॉसकट ब्लाऊज असल्यामुळं आता काही जण काय म्हणतात 4 टक्स पण सेमच आहे आणि क्रॉसकट पण सेम आहे, पण तसं नसते. क्रॉसकट खूप वेगळं असते ब्लाऊज आणि हे आपल्याला थोडंसं तिरक्या याच्यामध्ये आपल्याला असं ठेवून द्यावं लागतं. म्हणजे उरेब म्हणतात ना त्याला, त्या पद्धतीनं असं ठेवायचं. ते असं खिचलं तर असं ताणते ते कपडा, तशा पद्धतीने ठेवायचं. सरळ सरळ ठेवलं तर त्याला 4 टक्स असं ब्लाऊज म्हणतात आणि क्रॉसकट म्हणजे असं क्रॉस ठेवलं जातं. आणि मग स्टार्टिंग आपल्याला या कपड्यामधून भरपूर म्हणजे एवढ्या कपड्यातच ॲडजस्ट करायचं असते. त्याच्यामुळं व्यवस्थित कपडा ठेवायचा आणि कुठं काय ठेवायचं हे चांगलं आपल्याला माहीत असणं गरजेचं असते. तर हे जशाला तसं आहे तसं आखून घ्यायचं, म्हणजे पॉईंट टू पॉईंट पूर्ण जसं आहे ॲज इट इज तसंच आखून घ्यायचं आहे. जे आपल्याला पाठीमागचा भाग आहे ते. आता हे समोरच्या भागासाठी मी पूर्ण ड्राफ्टिंग करत आहे. कुठं कुठं पॉईंट आहेत, कुठं रेषा आहेत, पाठीमागचा भाग वगैरे हे सगळं, गळा आणि मुंडा वगैरे सगळं जसं आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि थोडंफार जरी आपल्याला म्हणजे जास्त इकडं तिकडे गेलं तर मग ते लूज होण्याचे चान्सेस असतात ब्लाऊज, कारण जास्त आखल्यामुळं कटिंग पण तिथूनच येते. मग पण शिवताना थोडंफार लक्ष द्यावं लागतं, मग व्यवस्थित आलं का, करेक्ट आहे का, थोडंसं मेजरमेंट घेऊन शिवायचं असतं. तर मी अशा पद्धतीनं आखून घेत आहे. आता समोरचा गळा वगैरे ते सगळं जसं आहे तसंच ॲज इट इज आखायचं आहे. आणि आपला समोरचा गळा थोडा वरती असल्यामुळं म्हणजे पाठीमागच्या भागचा थोडासा गळा मोठा असतो, त्याच्यामुळे थोडं वरच घ्यायचं असते आणि व्यवस्थित हे रेषा मारून घ्यायच्या आहेत. या अलीकडच्या साईडनं मी जे रेषा मारलेली आहे इकडच्या साईडने, ती 2 इंच पट्टी आपल्याला पाठीमागच्या भागाला जोडण्यास कामाला येते, म्हणून मी पहिलंच स्केलपट्टीनं अशी रेष ओढून घेतलेली आहे साईडला. ते मी नंतर सांगेलच. तर आपल्याला आता हे फ्रंट साईडसाठी आखून घेतलेलं जे आहे तिथूनच आता मेजरमेंट व्यवस्थित करायचं आहे. फ्रंट साईडचा टक्स कुठं येतो काय नाही ते व्यवस्थित बघायचं. छातीचं म्हणजे डाऊन कुठपर्यंत आहे, ब्रेस्ट साईड, अप्पर ब्रेस्ट आणि खालचं अप्परचं थोडंसं म्हणजे आपल्याला साईजनुसार तेवढं चालते. आपण जे मार्किंग केलेलं आहे ना तिथपर्यंतच येते, पण खाली टक्स जे मारतो ना, मेन टक्स असतो ते व्यवस्थित आला पाहिजे. लूज वगैरे हे झालं नाही पाहिजे. लूज झालं तर मग ते ब्लाऊज ढिलं आणि फुगा पण म्हणजे व्यवस्थित येत नाही 4 टक्स ब्लाऊजमध्ये. प्रॉपर असलं तरच चांगलं दिसते ते. तर मग समोरचा गळा पण आपण व्यवस्थित आखून घ्यायचा आहे, म्हणजे किती आहे काय नाही, जसं मेजरमेंट आहे तसंच सेम टू सेम. तर इथं 6 होता माझा आणि मग 6 मी मेजरमेंट केला आणि राऊंड तिथं मग गळा एकदा चेक करून बघायचा आहे. जो गळा आहे ना म्हणजे चौकोनी त्रिकोणी आपल्याला कोणता पाहिजे तसा जशाला तसा आला पाहिजे हे आखून घ्यायचं आहे. मग स्केलच्या सहाय्याने त्या कर्व स्केल असली पाहिजे आपल्याकडे एखादी
सिंपल असं ब्लाऊज शिवणं, पण एकदा प्रॅक्टिस असलं का ब्लाऊज येऊन जातो आपल्याला. पण प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे, तरच येतात, नाही तर ब्लाऊज येत नाही. मी म्हणते ना, आपलं ब्लाऊज शिवायला आलंच पाहिजे. कधी ना कधी बाहेर गेलं तर 1-1.5 महिना देतच नाहीत लोक शिवायला. त्यासाठीच आपण आपलं शिवणं खूप गरजेचं आहे. आणि कस्टमरचे पण, मी कस्टमरचे हे आहे तर माझे, त्याच्यामुळं. आणि मग हे इथून आपण टक्स पॉईंट वगैरे हे आखून घेतलं. इकडच्या साईडनं असं 4 बरोबर आलं पाहिजे. कोणाचं 4.2, 4.1 म्हणजे कमी येते. त्या पद्धतीनं तुम्ही जसं आहे तसं आखून घ्या. म्हणजे किती आहे म्हणजे त्याची उंची वगैरे सगळं ब्लाऊजची जसं आहे तसंच. तर माझं इथं मी आणि थोडंसं पाव इंच खाली घेतलेलं आहे मेन टक्सला. आणि साईडचं पण व्यवस्थित क्रॉसपट्टी कुठं जोडल्या गेलेली आहे त्याच्यावरून थोडंसं पाव इंच खाली घ्यायचं. आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे मग एकमेकांना. तरी एकदा चेक करून घ्यायचंच आहे की क्रॉसपट्टी कितीवर आहे काय नाही. तर इथं 4 येते. हे पॉईंट पण आपला मेन टक्सचा पण 4वरच येतो आणि हे पण 4वरच आहे. इथली 4 पॉईंटला 2 पॉईंट 4 सेंटीमीटरचं 2 पॉईंट म्हणजे कमी जास्त पण होऊ शकते. ते जसं आहे का ब्लाऊज मेजरमेंटचं तसेच त्याच पद्धतीनं आपल्याला मार्किंग करायची असते. तर मग इथं मी बरोबर, आणि मेन जे पॉईंट आहे ना टक्सचा त्याच्या बाजूला एक म्हणजे 1.5 इंचाचं असं मारून घ्यायचे राऊंड. म्हणजे कप साईज आपली व्यवस्थित येतो. त्याच्यामुळं ना मग ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस थोडे कमी राहतात. कमी काय म्हणजे बिलकुलच कमी असतात. व्यवस्थित येते ब्लाऊज फिटिंगला वगैरे. कप्स व्यवस्थित बसतात. कटोरी साईजमध्ये येते थोडंसं ब्लाऊज. इकडच्या बायकांना कटोरी वगैरे नाही आवडत, तर ते असे क्रॉस कटिंगचेच ब्लाऊज जास्त स्टिचिंग करतात आणि त्यांना इकडचं ते साऊथ इंडियनमध्ये हेच जास्त चालतात. तर मग आता मी हे 2 इंचाची जे मारलेली होती स्केलने ती कट करून घेत आहे, कारण हे पाठीमागच्या भागाला आपल्याला जोडण्यास कामी येते. मग ॲज इट इज जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज. आणि आपल्या टक्सच्या साईडला आपण 1-1 इंच घेतल्यामुळे साईडला पण आपण 1 इंच वाढवलेलं आहे. क्रॉस कटिंगमध्ये असं वाढवावंच लागतं, कारण नाहीतर मग ब्लाऊज फिटिंगला कमी पडते. ते अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे. फ्रंट साईड आपली झालेली आहे. आणि उलट्या साईडनं पण आपण एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला शिवताना. ते परफेक्ट पद्धतीने दिसते. आणि नॉचेस लावून घ्यायचे आहे की आपल्याला कुठून टक्स मारायचे हे असे त्या पद्धतीनं. तर हे झालेलं आहे बॅक पार्ट. आणि बाही कटिंग पण झालेले आहे. हे सगळं ब्लाऊज कट झाल्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची आहे. एक लाईन आखून घ्यायची आहे क्रॉसपट्टीसाठी. क्रॉसपट्टीचं मेजरमेंट असं म्हणजे प्रॉपर म्हणलं तर 3.5, मध्यभागी 2.5 आणि साईडला 2 किंवा 2.2 असं असू शकते जास्त म्हणलं तर. पण काही लोकांना क्रॉसपट्टी खूप छोटी लागते, कोणाला मोठी लागते, कोणी म्हणते वर चढते, कोणी म्हणते खाली चढते. त्यापेक्षा त्यांची जेवढी आहे का तेवढीच घ्यायची आणि थोडं अर्धा इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे ते शिवण्यामध्ये जाते. तर मग मी तसं ड्राफ्टिंग केलं. अर्धा इंच व्यवस्थित वाढवून घेतलं. साईडला किती आहे ते पण मोजून घ्यायचं आहे. जेवढं आहे तेवढं असं परफेक्ट घ्यायचं, कन्फर्म आलं पाहिजे तेवढ्यावरच आपलं म्हणजे स्टिचिंग आली पाहिजे. कमी जास्त नाही झालं पाहिजे, तरच त्यांना फिटिंगमध्ये व्यवस्थित ब्लाऊज बसते. तर अशा पद्धतीने मी ही क्रॉसपट्टी पण कटिंग पूर्ण झालेली आहे. तर आता हे सगळे पार्ट आपल्याला छोटे छोटे जे पार्ट असतात ते सगळे नंतर स्टिचिंगला जोडून घ्यावं लागतात ब्लाऊजला. म्हणजे प्रॅक्टिस असलं तर अर्ध्या 1 तासात पण ब्लाऊज कंप्लीट होते पूर्ण. आणि थोडंसं म्हणजे नवीन असेल तर थोडं 1-2 ब्लाऊज आपापले शिवून बघायचे. हे क्रॉसपट्टे आपल्याला 4 पाहिजेत आहेत. कोणी 2 पण जोडतात, पण थोडंसं स्टिप बसण्यासाठी 4 चांगले आहेत. तर हे पट्टी पण कट करून घेतली. हे आपल्याला जे छोटे छोटे पट्ट्या लागतात ते म्हणजे आपल्या हुक्स आहे पट्टी याच्यासाठी पण पाहिजेत. मग मेन ब्लाऊज घ्यायचं. मेन ब्लाऊज पण व्यवस्थित असं करून घ्यायचं, असं फोल्ड वगैरे. आणि कुठून बाहीची साईड कुठून, पाठीमागचा भाग कुठं आहे काय नाही ते व्यवस्थित बघून आपल्याला हे सगळे कट केलेले पार्ट याच्यावर ठेवून द्यायचे आहेत. तर हे सगळं असं सरळ कट करून घ्यायचं आहे. नंतर जोडताना आपण व्यवस्थित जोडून घ्यावं लागतं. स्टिचिंगचा पण मी व्हिडिओ बनवेल, म्हणजे आहेत माझ्या चॅनलवर भरपूर, तर तुम्हाला जर बघायचे असतील तर जाऊन बघू शकता. तर इथं ना माझ्या कस्टमरला पाठीमागचा भाग असं बॉर्डर नाही पाहिजे. इकडच्या बायकांना बॉर्डर लावलेली बिलकुलच आवडत नाही पाठीमागं, म्हणून ते प्लेनच ठेवा म्हणतात. त्याच्यामुळं मी उलट्या साईडने हे पाठीमागचा भाग कट करत आहे ब्लाऊजचं. म्हणजे
तर त्या साईडनं एका ब्लाऊजला म्हणजे पट्टी येते, म्हणजे बॉर्डर येते त्या साईडनं, त्याच्यामुळं मी इकडून घेतलेली आहे कट करायला. तर हा पाठीमागचा भाग आहे, जशाला तसा ठेवायचा आणि पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमचे ब्लाऊज असे सोप्या सोप्या पद्धतीने म्हणजे एकदा दोनदा शिवून बघा, येतात त्या ब्लाऊजमध्ये, असं तेवढं काही अवघड नाही. म्हणजे 2-3 वेळेस चुकेल आणि नंतर आपण आपले शिवू शकतो ब्लाऊज. मी पण म्हणजे मला शिवायसाठी मी कोर्स केलेला होता, पण मग कस्टमरचे यायला लागलेत भरपूर ब्लाऊज, त्याच्यामुळं मग मी शिवते. आणि थोडंफार आपल्याला म्हणजे इन्कम पण करायची असते, तर मग चांगलंच परफेक्टच शिवलं पाहिजे असं, म्हणजे आणि शिकलं पण पाहिजे त्याच्यामध्ये. प्रॅक्टिस करूनच हे सगळ्या गोष्टी येतात, नाही तर येत नाहीत. कोणत्याही गोष्टीला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते याच्यामध्ये. शिवायचं कोणत्याही शिकायच्या गोष्टी असल्यास तर प्रॅक्टिस करा तुम्ही, येईल ब्लाऊजाचं, एवढं काही अवघड नाही. तर हे असं क्रॉसमध्येच ठेवायचं, मग मेन पार्टवर जे आपली ब्लाऊज पीस आहे ते व्यवस्थित ठेवायचं. थोडंफार जोड आलं तरी चालते त्या साईडनं, फिटिंगच्या साईडनं. तर ते जोडून घ्यायचं आणि पहिलं म्हणजे ब्लाऊज जिकडं तिकडं घसरू नये म्हणून असे बॉल पिन्स लावायचे आहेत त्याला. आणि हे मग ॲज इट इज सगळं कट करून घ्यायचं आहे, जसं आपलं अस्तर आहे तसं. आणि मग सगळं कट करून झाल्यानंतर हे ब्लाऊज आपण शिवायला रेडी होतं. कारण छोटे छोटे पार्ट भरपूर असतात ब्लाऊजमध्ये, कुठं कोणता पार्ट जोडायचा काय नाही, नवीन असलं तर समजत नाही. त्याच्यामुळं ना तुम्ही नंबर पण टाकू शकता त्याच्यावर, म्हणजे 1 2 3 असं कोणता पार्ट कुठं जोडायचं काय नाही हे पण समजू शकते. तर क्रॉसपट्टीला मेन पार्टच्या आपल्याला 2च काढायचे आहेत हे क्रॉसपट्ट्या, आणि लायनिंगच्या 4 लागतात. हे जे पाठीमाग जे कोणी लावतात पट्ट्या, ते इकडच्या बायका लावत नाहीत, त्याच्यामुळं मी साईडलाच काढून कट करून बाजूला ठेवलं. तर आपलं ब्लाऊज पूर्णपणे रेडी झालेलं आहे, कटिंग पूर्ण झालेली आहे. तर स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला आवडल्यास. तर तुम्ही आपापले ब्लाऊज म्हणजे असं कट करून बघा, आणि छान बसते. 4 टक्स ब्लाऊज मस्त बसते, छान असे फिटिंगला पण. माझं चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.